गोपाळ अरे माझ्या लेकरा उठ की गोपाळ माझं ऐक की स्वतःला किती तरच करून घेशील रंजे बघ ना माझा गोपाळ उठा की तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत नाही सोडून जाऊ शकत मी कुणासाठी जगायचं का जगायचं आता माझं प्रेम आहे तुमच्यावर तुमच्याशिवाय कसं सांगू मी काय करू मी तुमच्याशिवाय आप्पा सांगा की ना उठा की उठा डोळे उघडा की गोपाळ तुला ते सावर उठ ना गोपाळ मी कोणा आता गोपाळ म्हणून मला कोण आई म्हणणार रे एवढा इसर्च आले तू आला तर मी कोणाला माझा गोपाळ म्हणू गोपाळ उठ ना काय नको का रंजे उठव ना गोपाळला माझ्या बस बस हे नाटक बंद करा उठा नाही सोडून जायचं मला नाही सोडून जायचं मला वाटतं हा वाईटच आहे ना वाईटच होतं कधी चांगलं होत नाही आणि मेल्यावर काय कोण वर घेऊन जात नाही माहितीये ना तरी पण चुकीच्या मार्गानेच वागतात मुर्दा लय स्वस्तात मेला माणसांनी त्याला चांगला टिचून मारायला पाहिजे होता त्याचं मड बशिवलं त्याचं लवकर आता पार झालं तुमचं काय काय वे काही प्रसंग तुम्हाला काही समजतं का नाही का उचलली जीभ लावली टाळायला असं करते तुम्ही नाही ना बघवते तुम्हाला हे सगळं चला वा बाय ए तू नको शहाणपणा शिकू जाते मी गोपाळ उठ ना गोपाळ उघडा केवळ डोळे अजून आपली नीट सुरुवात पण नव्हती झाली आता कुठं आपला संसार सुरू झाला अजून लय काय आपल्याला करायचंय की उठा की मला नाही सोडून जाऊ शकत अहो माझं प्रेम आहे तुमच्यावर असं नाही ना सोडून जाऊ शकत मी काय करू मी बोला की आत्या उठवा ना आत्या लाली वहिनी सावरा स्वतःला कसं सावरू माझा नवरा गेला याच्याशिवाय मी जगू शकत नाही इतकी वर्ष वाट बघितली एवढी ऍक्टिंग करू नका सगळ्यांना डावतील शांत बसा वहिनी आई वडिलांचा विचार करून शांत बसा वहिनी नाही जगू शकत अहो तुमची बायको काय कराल पुढं कुणाकडे बघू मी जागा किंवा जागा उठा वहिनी शांत व्हा पण आता आपल्याकडे ऑप्शन नाही ना आई वडिलांचा विचार करा शांत व्हा रडायचं नाही अजिबात रडायचं नाही माझा पोर होतो पलवानाचं पोर आहे असे लय संकट त्यांनी पचवली आहेत त्याला काय बी होणार नाही मी त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो उचल त्याला गोपाळ दादा नाही राहिला आपल्यात आता मी कोणाला राखी बांधू गोपाळ दादा कसलं गोंधळ पर बाहेर पर्यंत आवाज ऐकू यायला लागलाय तुला का काय झालं ऋतिक हाऊस साहेब बरे आहेत ना आणि याला काय झालंय दिवसा ढवळ्या असं झोपायला गोपाळ गेला रे आपल्याला सोडून नाही राहिला तू काय तुला काकू आप्पा बघ काय म्हणायला लागले जित्या आपला गोपाळ आपल्याला सोडून गेला रे जित्या काय मग की तुमचा दोस्त आहे ना रे तो मग त्याला उठवणार रे तुझा आवाज ऐकून माझा गोपाळ उठल त्याला उठवणार रे जित्या त्याला उठव ए गोपाळ गोपाळा उठकी ए उठव त्याला उठव गोपाळ गोपाळ उठ उठला का अरे लगेच टपरीवर चहा प्यायचा चल अरे दुकान उघडायचंय माझ्या रिक्षात फिरायचं चल की आप्पा सांगा की याला उठत नाही बघा ना काय झालं याला ए गोपाळ उठ हा दादा गोपाळ दादा नाही राहिलाय आपल्यात तो नाही 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 खोट बोलताय तुम्ही
खोटं बोलताय मंग्या मंग्या झुंजार लकी गोपाळ उठ की. उठा गया उठा चुकीचं डाउनलोडिंग द्यायला काय बारक्या बारक्या लेकरांवर काय परिस्थिती आली हा पोरांच्या आई बापांना कळत ना ते दिसल तर खायला घालतात आणि पोरं पण वाचा 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 नुसती खात्यात अरे पोरांच्या आई बापांना कळलं पाहिजे काय खायला घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे सिंपल ना ए झुंजार जागा स्वतः तोंडावर ताबा आहे का तुझा आणि पोरांच्या आई बापाला काय माहित ते असं गोळा खाल्ल्यावर त्यांना असं काहीतरी होईल म्हणून गोपाळला माझ्या काय झालं? तात्या आवाज कसला येतोय काय माहित आहे होय हो शेखर भाऊ अहो देशमुखांच्या घरात काय झालंय का? अहो काय माहिती नाही पण मला वाटतंय ती 2 पोरं आजारी होती का नाही त्यातलं एखादं दचाकलं तर नाही ना मला तर तसंच वाटतंय. गोपाळ गोपाळ गेला आपण असा कसा आजारी बी नव्हता त्यो अहो मला असं वाटतंय ती लहान पोर आहेत का नाही त्यांना झालेला व्हायरस तसाच गोपाळला झाला असेल बघा आणि गेला असेल. शेत आता बोलण्यात काय अर्थ नाही चला जाऊन बघितलं पाहिजे चला. चला चला असं कसं गेलं गोपाळ हॅलो मंग्या 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 ऐक की. हा जित्या करा काय झालं अरे आपला गोपाळ आपल्याला सोडून गेला काय सोडून गेला म्हणजे काय परत पळून गेला काय गावातनं नाही अरे आपला गोपाळ आपल्या सगळ्यांना सोडून देवा घरी गेला अरे गोपाळ नाही राहिला आपल्यामध्ये मंग्या हे जित्या अरे तू काय दिवसा ढवळा प्याला काय अरे काय असली मस्कर करायला लागलाय ए काय काय झालं बघू हा ऐका तुम्हीच हॅलो हा अर्जित काय झालं एका उचाकलाय तुझ्यावर काय मस्करी लावली तू झुंजार अरे मी मग खरं मस्करी नाही करत अरे आपला देव माणूस आपल्याला सोडून देव वगैरे गेला रे कुठे तुम्ही लवकर या इकडे वाड्यावर लवकर या झुंजार अरे मला काय सुधरला लवकर याला का बर आलोच आम्ही थांब तू रडू नको थांब बरं चल रे काय गोष्टी काय झालं ते